5 मार्चला दिलीप आणि प्रगतीचं लग्न खूप थाटामाटात होते. कारण प्रगतीची जी बहीण असते ती दिलीपची वहिनी असते आणि दोन्ही कुटुंब एकमेकांना चांगल्याने ओळखत असतात आणि खुश असतात. कारण प्रगतीची बहीण ही खूप खुश असते आपल्या सासरी आणि करोडपती घर असते ते, त्यामुळे प्रत्येक गोष्टीने ती चांगली असते. तिचा वर चांगला असतो, ते घराणं चांगलं असते. त्यामुळे प्रगतीच्या आईबाबांना असं वाटत असते की मोठी मुलगी आपली चांगली आहे तर छोटी पण मुलगी चांगलीच राहील आणि तिच्या दिरालाच आपण आपली लहान मुलगी पण द्यावं असं त्यांना वाटत असते. पण असं काय होते की लग्नाच्या 15 दिवसाने जो मुलगा असतो दिलीप त्याला मारून टाकण्यात येते. नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. समाजामध्ये अनेक आपराधिक घटना या घडत असतात, त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते. पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला सामोरं जायचं असते, त्याला फेस करायचं असते. कारण रडायचं नसते, लढायचं असते. आजची घटना आहे मेरठपासनं 400 किलोमीटर लांब औरैया नावाचं ठिकाण आहे तिथलं. मेरठ आता सध्या खूप चर्चेतच आहे, कारण मुस्कान केस याच्या आधी जी मी स्टोरी केली होती ती खूप गाजते आहे आणि निळा ड्रम ह्याच्यावरती खूप मीम्स पण बनत आहेत. त्यापासनं 400 किलोमीटर लांब औरैयामध्ये अशाच प्रकारची घटना झाली. तिथे दिलीप आणि प्रगती ह्यांचं लग्न 5 मार्चला खूप धूमधडाक्यात साजरं होते. कारण दिलीप हा करोडपती घरचा मुलगा असतो, त्यांचं क्रेनचा बिझनेस असतो आणि खूप श्रीमंत ते घराणं असते. त्यामुळे दोन्ही घरचे लोक खूप आनंदी असतात आणि दिलीपची जी वहिनी असते, मोठ्या भावाची जी पत्नी असते, ती प्रगतीची मोठी बहीण असते. त्यामुळे ते सगळे एकमेकांना ओळखत असतात आणि या लग्नामध्ये सगळे खुश असतात. ठरल्याप्रमाणे दिलीप हा वरात घेऊन प्रगतीच्या घरी जातो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 6 मार्चला तिला घेऊन आपल्या घरी परत येतो. लग्नाचं घर असते, सगळे आनंदी असतात. 2 दिवसांनी लग्नाची काही परंपरा असेल तिकडल्या बाजूला तर 2 दिवसांनी प्रगती परत आपल्या माहेरी जाते आणि 2-3 दिवस राहून परत ती औरैयाला परत येऊन जाते. इकडे पहिली होळी असते, त्यामुळे ती होळीसाठी पण माहेरी जाते आणि मग ती परत तिथे काही दिवस थांबते. 15 दिवस लग्नाला होऊन जातात. दिलीपला असं वाटते आता किती दिवस मी घरी राहू. 15 दिवसाच्या त्याने सुट्ट्या घेतल्या होत्या. त्याच्यानंतर तो 19 मार्चपासनं आपलं ऑफिस जॉईन करतो आणि आपला बिझनेस सांभाळत असतो. प्रगती ही माहेरीच असते. दुपारच्या वेळेस जेव्हा त्याचं काम आटपून जाते तेव्हा तो आपल्या भावाला फोन करून म्हणतो की दादा, मी रेस्टॉरंटमध्ये चहा पितो आहे, माझं काम झालं, आता अर्ध्या तासामध्ये मी घरी परत येतो. तर त्याचा भाऊ म्हणतो की ठीक आहे, तुझं सगळं काम आटपलं असेल तर तू घरी येऊन जा, उगाचच जास्त वेळ बाहेर राहू नको. 15 दिवस झाले तुझ्या लग्नाला, त्यामुळे तू शक्यतो लवकर घरी ये. तर तो म्हणतो ठीक आहे. मग असं होऊन जाते की अर्ध्या तासामध्ये जो म्हणतो की मी परत येईल, अर्ध्याचे 1चे 2 असे कितीतरी तास निघून जातात. रात्र होऊन जाते, पण दिलीप काही घरी येत नाही. सगळ्यांना खूप काळजी वाटते की अर्ध्या तासात येतो असं म्हणाला आणि इतका वेळ झाला तो आलेला नाही आहे. आजूबाजूला विचारपूस करायला सुरुवात केली घरच्या लोकांनी. त्याच्या मित्रांना फोन करून सगळे विचारायला लागले की दिलीप अजून घरी आलेला नाही आहे, तर तो तुमच्याकडे आलेला आहे का? पण सगळ्यांचं उत्तर असंच असते की नाही, आम्हाला माहिती नाही, तो आम्हाला अजून लग्नानंतर भेटलेला नाही आहे, असं सगळे त्याचे फ्रेंड्स म्हणत असतात. इथे मग
पोलीस स्टेशनमध्ये एक फोन जातो आणि तिथे एक व्यक्ती असा म्हणतो की गावाच्या बाहेर एक प्रेत पडलेलं आहे, ते कुणाचं आहे माहिती नाही. तर पोलीस तिथे जाऊन बघतात की ते कुणाचं आहे. आजूबाजूला चौकशी केल्यावरती कळते की हा जो मनुष्य आहे त्याचं नाव दिलीप आहे आणि ते दिलीपच्या घरी फोन करतात आणि सांगतात की दिलीप हा मरण पावलेला आहे, तुम्ही त्याला बघायला या. घरचं वातावरण खूप आनंदी असते, कारण 15 दिवसापूर्वीच लग्न झालेलं असते. घरी जी सजावट केलेली असते ती तशीच असते आणि सगळे लोक अगदी सन्न होऊन जातात की ही काय न्यूज आहे, तो कसा काय मरू शकतो, आता तर त्याचं लग्न झालेलं आहे असं म्हणून ते एकमेकांना विचारत असतात की हे असं कसं झालेलं आहे. घरचे लोक तर शॉकच असतात. मग ते दिलीपला बघायला जातात की हा आपला खरंच दिलीप आहे का, पण तो खरंच दिलीपच असतो. मग त्याला हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात येते. दिलीपला पोस्टमॉर्टमसाठी हॉस्पिटलमध्ये पाठवले जाते. प्रगतीच्या घरी सुद्धा सगळ्यांना कळते की असं असं झालेलं आहे म्हणून. ते सगळे लोक रडत रडत औरैयाला येतात आणि नवीन नवरी जी असते प्रगती, तिची तर रडून रडून कंडिशन खूप खराब असते. सगळी सिंपथी तिला मिळत असते की नवीन नवरी आहे, तिच्या हाताचा मेहंदीचा रंग अजून निघालेला नाही आहे आणि ही विधवा झालेली आहे. त्यामुळे सगळ्यांना तिच्याबद्दल खूप दया वाटत असते, खूप तिची काळजी वाटत असते आणि सगळे तिला समजवत पण असतात. पण जे झालं ते होऊनच गेलेलं असते. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये हे कळते की दिलीपला कानाच्या जवळ गोळी मारलेली आहे आणि अधूनमधून त्याला चाकूचे घाव पण होते. त्यामुळे पोलिसांना हे कळत नव्हतं की आता याचा शोध कसा लावायचा. पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन सुरू केलेलं असते पण त्यांना अद्याप यश आलेलं नसते. तो मुलगा इतका चांगला असतो की त्याचे कोणी शत्रू पण नसतात, त्याचे सगळे मित्रच असतात, सगळे त्याला लाईक करणारी लोक असतात. त्यामुळे त्याला शत्रूच नव्हता, त्यामुळे त्याला कोण मारेल असंच पोलिसांना वाटत असते. मग पोलिसांनी हे शोधायला सुरुवात केलं की CCTV कॅमेरे आहेत का इथे कुठे लागलेले म्हणून. पण तिथे जवळपास कुठेच नसतात. जिथे याला मारून टाकलेलं असते ते गावापासून थोडं लांब असते, त्यामुळे तिथे CCTV तर नव्हतेच. पण असंच थोडं लांबून जेव्हा ते नीट बघतात तेव्हा एका क्रेनमध्ये 3-4 लोक जाताना पोलिसांना दिसले. मग ते त्याच बेसिसवरती शोध घ्यायला सुरुवात करतात आणि मग बघतात की ज्या लोकेशनमध्ये हे लोक दिसलेले आहेत त्या लोकेशनमध्ये जे मोबाईलचे जे टावर्स होते तर त्यावेळेस कुठले मोबाईल ॲक्टिव्ह होते हे त्यांना बघायचं असते. आणि त्याच्यामध्ये हे बघत असताना त्यांना एक जो मोबाईल असतो तो तिथे ॲक्टिव्ह दिसतो आणि तो मोबाईल बघून ते थोडे शॉक होतात, कारण तो जो मोबाईल नंबर असतो तो सुपारी किलर जे असतात त्याचा होता आणि पोलिसांना त्याची हिस्ट्री माहिती होती. त्यामुळे ते त्या नंबरवरती जाऊन थांबतात की आता आपल्याला जो सांगणारा व्यक्ती असेल तो हाच असेल आणि याच्यामुळेच आपल्याला काहीतरी कळू शकेल. म्हणून ते त्याचा शोध घेत त्याच्या घरी जातात. त्याचं नाव असते रामजी नागर. मग त्यावेळेस तो घरीच असतो आणि पोलीस आपल्या दारात आलेले आहेत हे त्याला जेव्हा कळते तेव्हा त्याचं इतकं काही वाटत नाही, कारण तो ऑलरेडी खूप 12-13 केसेसमध्ये अडकलेला असतो. त्यामुळे तो त्या गोष्टीला इतकं सिरियसली घेत नाही आणि तो म्हणतो की नाही नाही साहेब, मी नाही मारलेला आहे, मी तर बेलवरती बाहेर आलेलो आहे, मी आता असं कसं करणार. आणि तो नाही म्हणतो. पण पोलिसांनी जेव्हा त्याला कडक पद्धतीने विचारलं तेव्हा तो म्हणतो की हो, मी होतो त्याच्यामध्ये, पण अजून 3-4 लोक पण होते. आणि तो एक नाव सांगतो जे प्रगतीच्या
गावातल्याच एका मुलाचं असते. मग पोलीसवाले त्या मुलाला शोधतात. त्याचं नाव असते अनुराग. अनुरागला घेऊन ते पोलीस स्टेशनमध्ये येतात आणि त्याला विचारतात. तर तो जे सांगतो, पोलीसवाले जे ऐकतात त्यांना असं वाटते असं कसं होऊ शकते. मग ते पोलीस प्रगतीच्या घरी जातात. तिथे आताही सगळं वातावरण जे होतं ते रडण्याचंच होतं. सगळे रडत असतात आणि ही जी नवीन नवरी असते ती तर खूप जास्तच रडत असते. तिची कंडिशन अशी असते की तिला काही त्यातलं समजते की नाही असंच वाटत होतं. रडण्यापलीकडे ती असं कुठलंही वेगळं काही करत नव्हती. फक्त आणि फक्त ती रडतच होती. आणि घरच्या सगळ्या लोकांना तिच्यावरती सिंपथी पण होती, कारण तिच्यासोबत जे झालं होतं ते खूप वेगळंच होतं. पोलीस म्हणतात, आम्हाला प्रगतीशी काही बोलायचं आहे, प्रगतीला काही विचारायचं आहे. घरच्या लोकांना असं वाटते की पत्नी आहे ती, त्यामुळे तिला बरंच काही पतीबद्दल माहिती असेल, त्याने काहीतरी तिला सांगितलं असेल. त्यामुळे ते म्हणतात की ठीक आहे, तुम्ही विचारा, तुम्हाला काय विचारायचं आहे ते. तर पोलीसवाले प्रगतीला घेऊन आतमधल्या रूममध्ये जातात आणि लगेच 10 मिनिटात बाहेर येतात आणि ते तिला घेऊन पोलीस स्टेशनला जायला निघतात. तेव्हा घरचे लोक म्हणतात की तुम्ही हे काय करत आहात? आमच्या घरात आताच 15 दिवसापूर्वी जे झालं ते विसरण्यासारखं नाहीये आणि तुम्ही आता आमच्या सुनेला कुठे घेऊन चालले? पोलीस म्हणाले, आम्हाला आमचं काम करू द्या, आम्ही गुन्हेगाराच्या खूप जवळ आहोत. घरचे लोक म्हणाले, जवळ आहात, पण तुम्ही अशा पद्धतीने हिला घेऊन चालले की जणू हीच गुन्हेगार आहे. पोलीस म्हणाले, गुन्हेगार तर हीच आहे. आणि असं म्हणून ते तिला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात. पोलीस स्टेशनमध्ये तिला अनुराग दिसतो. पोलीस स्टेशनमध्ये तिला रामजी नागर दिसतो. त्यामुळे ती समजते आता आपला खेळ संपलेला आहे आणि खरं काय ते पोलिसांना कळलेलं आहे. मग पोलीसवाले अनुरागला हिच्यासोबत अमोरसमोर करतात आणि रामजी नागरला सुद्धा एकमेकांच्या समोर आणून ठेवतात. त्यामुळे आता खोटं बोलायला काही स्कोपच नव्हता. मग ती सांगते की अनुराग हा माझा प्रियकर आहे आणि खूप वर्षापासून मी याच्यासोबत संबंधांमध्ये आहे. मला याच्यासोबतच लग्न करायचं होतं, पण माझ्या आईबाबांचा विरोध होता. कारण अनुराग हा ट्रॅक्टर ड्रायव्हर होता. त्याची फायनान्शियल कंडिशन चांगली नव्हती. मोठी बहीण माझी करोडपती घरी होती आणि ती खूप चांगली होती. आपल्या सासरी खुश होती. तिच्या घरचे लोक तिला चांगल्याने सांभाळायचे. तिच्या प्रत्येक गरजांना ते पूर्ण करायचे आणि तिला हवा तो मान सन्मान देत असायचे. त्यामुळे माझ्या आईबाबांना असं वाटत होतं की ह्या घरी जो छोटा आहे त्या मुलासाठी पण आपली लहान मुलगी द्यावी, म्हणजे दोन्ही मुली एका घरात राहतील तर ते सुखीच राहतील. त्यामुळे आईबाबांची ही इच्छा असते आणि हे प्रपोजल प्रगतीची बहीण स्वतः आपल्या सासरच्या लोकांकडे ठेवते. सासरचे लोक पण खुश असतात, कारण मोठी मुलगी जर चांगली सून बनून आहे त्या घरामध्ये तर लहान बहीण पण तशीच असेल आणि आपलं घर आपल्या घरी सुख शांती राहील. दोन्ही बहिणी ज्या जावा होतील त्या आधीच्याच बहिणी असतील, त्यामुळे घरात कुठल्याही गोष्टीला वाद होणार नाही. हा दूर दृष्टिकोन ठेवून ते लोक या लग्नाला होकार देतात आणि ह्या दोघांचं लग्न म्हणजे दिलीपचं आणि प्रगतीचं लग्न खूप थाटामाटात होत असते. पण प्रगती या लग्नाला तयार नसते. पण आई बाबांना ती विरोध पण करत नाही, कारण तिच्या डोक्यामध्ये काही वेगळंच येते. ती एके दिवशी अनुरागला जाऊन भेटते आणि म्हणते की मला माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी स्थळ पसंत केलेलं आहे. मला आता त्या मुलासोबत लग्न करावं लागेल. आता मी त्या मुलासोबत लग्न करणार आहे. अनुराग दुःखी होतो आणि तो म्हणतो की तू कसं काय असं करू शकते? मग ती सांगते तिच्या मनामध्ये काय आहे. ती म्हणते की मी लग्न तर करील त्याच्यासोबत, पण
खूप लवकर मी विधवा पण होऊन जाईल आणि तो इतका करोडपती आहे की त्याची विधवा जर मी झाली तर त्याच्या हिस्स्यातले जे पैसे येतील ते मला मिळतील आणि मी पण करोडपती होऊन जाईल. मग मी विधवा झाल्यावरती माझ्यासोबत कोणी दुसरं तिसरं ते लग्न करणार नव्हतं. मग अशा वेळेस तू मला मागणी टाकायला येशील तर माझे आई वडील नाही म्हणू शकणार नाही आणि आपण परत लग्नाच्या बंधनात अडकू आणि एकमेकांसोबत आयुष्यभर राहू. हा प्लॅन ती अनुरागला सांगत असते आणि अनुराग पण या गोष्टीसाठी तयार होतो. मग जेव्हा हिचं लग्न होऊन जाते आणि ती 2-3 दिवसांसाठी जेव्हा आपल्या माहेरी जाते तेव्हा ती त्याच्या जवळ म्हणजे अनुराग जवळ जाते भेटायला त्याला आणि तिला जे लग्नामध्ये जे पैसे मिळतात तिथे मुंह दिखाईची रस्म असते. तर ती जेव्हा आपण नवरीचं तोंड बघतो तेव्हा ते त्या नवरीला काही पैसे देत असतात. तर हे पैसे तिच्याजवळ जवळपास 1 लाख रुपये जमतात आणि हे पैसे ती अनुरागला देते आणि म्हणते की तू काही पण कर आणि दिलीपचा काटा आपल्याला आता काढायचा आहे. मग तो इकडे तिकडे शोधतो, गावच्या काही लोकांना विचारतो, अनुराग काही मित्रांना विचारतो आणि मग त्याला कोणीतरी सांगतात की रामजी नागर नावाचा जो माणूस आहे तो पैसे घेऊन कुणाही माणसांचा खून करतो, तर तू त्याच्याशी बोलणं करून घे. मग तो त्याला शोधत त्याच्या घरी जातो आणि सांगतो की मला या व्यक्तीला मारायचं आहे. तर तो म्हणतो की ठीक आहे 2 लाख तू मला दे मग मी त्याला मारील. तर तो म्हणतो ठीक आहे 1 लाख तर हिने दिलेलंच असते प्रगतीने. मग तो 1 लाख तो स्वतः जमवतो आणि 2 लाख त्याला मारण्यासाठी देत असतो. दिलीपला मारण्यासाठी 2 लाखाची सुपारी ही रामजी नागरला देण्यात येते आणि असं ठरते की तो केव्हा बाहेर जातो हे प्रगती ह्यांना सांगणार असते. 19 तारखेला जेव्हा तो आपल्या ऑफिसला जातो आणि रेस्टॉरंटमध्ये जेव्हा तो चहा प्यायला थांबतो तेव्हा 2 लोक तिथे येतात, कारण ही न्यूज प्रगतीच मारेकऱ्यांना देत असते. तर जेव्हा तो चहा प्यायला तिथे थांबतो तेव्हा 2 लोक तिथे येतात आणि म्हणतात की साहेब आमची गाडी अडकलेली आहे, गड्ड्यामध्ये पडलेली आहे, तर तुमचा क्रेनचा बिझनेस आहे तर तुम्ही प्लीज आमची गाडी काढून द्या ना, खूप उपकार होतील तुमचे आमच्यावरती, असं ते त्याला म्हणत असतात. आणि माणुसकीच्या नावाने दिलीप हा त्यांच्यासोबत जातो आणि अर्ध्या रस्त्यामध्ये जेव्हा सुनसान जागा बघतात ते लोक तर तेव्हा ते आधीच तयारीने आलेले असतात. ते लोक त्याला कानाच्या जवळ गोळी घालतात आणि तो मेलेला आहे हे तपासण्यासाठी ते परत त्याच्या शरीरावरती चाकूचे घाव करतात आणि त्याला तिथेच ते लोक मारून टाकतात. हा सगळा प्लॅन ही प्रगती त्यांना सांगत असते आणि अशा पद्धतीने ह्यांचा जो खेळ आहे तो उघडकीस येतो. प्रगतीने जर डोक्याने काम घेतलं असतं तर आज दिलीप हा जिवंत असता. पण म्हणतात ना प्रेम आंधळ असते, त्यामुळे तिला अनुराग शिवाय कोणी दिसलंच नाही.